आवाज मानदेशाचा। तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक तालुका माण येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरातून दर्शनासाठी आलेली महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली असून याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली आहे। दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी: पल्लवी उमेश गडदे, वय 37 वर्ष, राहणार काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। ही महिला मंगळवार सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या। पतीला मी समाधीचे दर्शन घेऊन येते असे सांगून त्या निघाल्या, मात्र परत न आल्याने पती उमेश मोहन गडदे, वय 40 वर्ष, यांनी सायंकाळी पर्यंत मंदिर परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली, मात्र त्या मिळून न आल्याने दहिवडी पोलीस ठाण्यात आपली पत्नी हरवल्याची फिर्याद दिली। पल्लवी गडदे यांचे वर्णन पुढील प्रमाणे आहे: उंची सुमारे 5 फूट, अंगाने सडपातळ, रंग गोरा, डोक्याचे केस लांब आणि काळे, चेहरा उभट, नाक सरळ, अंगात मेहंदी रंगाची साडी आणि त्यावर जुळता ब्लाऊज, गळ्यात काळ्या पिवळ्या मण्यांचे मंगळसूत्र, नाकात पिवळ्या धातूची चमकी, पायात पांढऱ्या धातूची जोडवी आणि काळ्या रंगाचे बूट घातलेले होते। नागरिकांनी पल्लवी गडदे यांच्याबाबत कोणतीही माहिती आढळल्यास 86 68 38 55 62 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन दहिवडी पोलिसांनी केले असून या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खाडे, सहाय्यक पोलीस फौजदार, दहिवडी पोलीस ठाणे हे करत आहेत। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।